महाराष्ट्रीयन अख्खा मसूर सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। 1 कप अख्खा मसूर घेतलाय, 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा। यामध्ये पुरेसं पाणी घालून 2 तास भिजत ठेवायचा। भिजल्यानंतर कुकरमध्ये घालून घ्यायचा, पुरेसं पाणी घालायचं, झाकण लावून घ्यायचं, 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत कांदा कट करून घ्यायचा। आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, यामध्ये जिरे घालून घ्यायचे। जिरे तडतडले की कांदा, धने पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं। मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। शिजवलेला अख्खा मसूर ते यामध्ये घालायचा, गॅस लहान करून कढईमध्ये थोडा वेळ शिजवून द्यायचं। तोपर्यंत दगडी खलबत्त्यामध्ये लसूण मिरची चेचून घेतले। पूर्ण व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला पाहू शकता। फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतले, यामध्ये चेचलेलं लसूण, हिरवी मिरची, हिंग, लाल तिखट, जिरं घालून ही फोडणी परतून घ्यायची। गरमागरम फोडणी अख्खा मसूरवरती घालून घ्यायची। हॉटेल स्टाईल अख्खा मसूर खाण्यासाठी तयार। महाराष्ट्रीयन अख्खा मसूर सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। 1 कप अख्खा मसूर घेतलाय, 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा। यामध्ये पुरेसं पाणी घालून 2 तास भिजत ठेवायचं।